ते कसला गोंधळ चाललाय सकाळी सकाळी? तिथेच थांब. एक मिनिट. तुझी ह्या घरात पाऊल टाकायची हिम्मतच कशी झाली ग? लक्षात ठेव, तुझा ह्या घराशी संबंध संपलेला आहे आणि तो परत जोडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. निघ इथून. ओ माय गॉड, क्यूट सासूबाई. राघवल्यावर किती क्यूट दिसता ना तुम्ही. काय म्हणाले तुम्ही? मी घरात कशी येणार? सांगते. निलांबरी, सोनबाई, चाललंय तुझं हे? बोला. आईचा लाडका लेक बोलला. राग आला ना तुमच्या आईला. धक्का दिला मी तर. पण ना याची सवय लावून द्या, कारण इथून पुढे मी त्यांना असाच त्रास देणार आहे. सोनबाई, तुम्हाला घरात यायची परवानगी कोणी दिली? मी. या घरात माझ्यावर कुणाचाही आवाज चालणार नाही. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना हिचं स्वागत केलंच पाहिजे. आई, तुम्ही बोलवलं निलांबरीला का? ती आपल्या अधिराजची कसं वागली आहे हे विसरलात का तुम्ही? आपल्या अधिराजला फसवलंय तिने, आपल्या घराची बदनामी केली आहे. बस बस, माहीत असलेल्या गोष्टींचा पाडा माझ्यासमोर वाचू नका. मी काहीतरी विचार करूनच तुम्हाला बोलवलेलं आहे. ज्या तुमच्या सुनेचा तुम्हाला इतका पुळका येतो ना, ती गाडे पाटील घराण्याला वंश द्यायला कमी पडलेली आहे. त्यामुळं तिला डोक्यावरती चढवून तिचं उदो उदो जे करताय ना, ते करणं बंद करा. तेव्हा या घराण्याला वंशाचा दिवा हवा असेल तर तुमच्या या थोरल्या सुनेला विसरून चालणार नाही. समजलं? आई हो, पण इतक्या वर्षात तिला मूलबाळ राहिल्या होत्या ना सुनबाई पोटशी. पण आपल्या मुलापासून नाही ना. आणि सिद्धू काय बोललाय ते आठवतंय ना? गप्प राहावा म्हटलं ना तुम्हाला. माहीत असलेल्या गोष्टी तुम्ही परत परत आमच्या समोर का आणताय हो? नसेल ती अधिराज पासून गरोदर राहिली, पण गरोदर राहिली ना, एकदा गरोदर राहिली म्हणजे तू पुन्हा गरोदर राहणारच. ओ अति शहाण्या गाडे पाटलांच्या सुनबाई, 2026 मध्ये जगताय तुम्ही. इंजेक्शन द्या, उपाय करा, आणि काहीही नाही झालं तरी ऑपरेशन तरी करता येईल ना. काय संपत, या सगळ्याचा एकदा काहीतरी सोक्ष मोक्ष लावायचा आणि मला लवकरात लवकर पंतू द्या. ए संपत, तुझ्या या मिळमिळीत बायकोकडून कोणत्याही गोष्टींची आशाच नाही. तिला आपल्या सुनांकडून नातू मिळवता येणारच नाही. काय निलांबरी, मान्य आहे तुला? तुला या घरामध्ये मान हवा होता, स्थान हवं होतं, सत्ता हवी होती. तुझ्या मागं पुढं सगळ्यांनी करावं अशी तुझी अपेक्षा होती. एक लक्षात ठेव, गाडे पाटील घराण्याला वंशाचा दिवा दिलीस तर तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील. मान्य? आजी, हो मी तयार आहे. मी सगळ्या गोष्टी स्वीकारेन, पण पण तुम्ही आधी यांना तयार करा की हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतील म्हणून. आणि मी सांगते तुम्हाला, निलांबरी अधिराज गाडे पाटीलचा शब्द आहे, मी तुमचा विश्वास मोडणार नाही. अगं काळ बदललाय.
मुलासाठी एवढा हट्ट बरा नाही. इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला नको. बास संपत. उगाच शिळ्या कडीला ऊत नकोय. तो विषय कधीच संपलाय. एक मिनिट आजी, कसला इतिहास? ए मस्त्या चौकशा करायच्या नाही तर तुला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. हं? हो आजी, ठीक आहे, मला मान्य आहे. पण आता या क्षणापासून मला माझा मान मिळायला पाहिजे. ये आजपासून या घरातल्या चाव्या तुझ्या ताब्यात. आजपासून या घरात सत्ता तुझी चालेल. आणि ज्या दिवशी तू या घराण्याला वंश देशील ना, तुला मुलगा होईल, तेव्हा या तिजोरीच्या चाव्याच काय, गाडे पाटील घराण्याचं अर्ध राज्य मी देईन तुला. घे. आजी, तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होणार. पाया पडते. पुत्रवती भव. भावना, तुझं आयुष्य, तुझी सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून या घरात परत आली आहे. पण ही तर फक्त सुरुवात आहे. आता बघ ही नीलांबरी काय काय करते ते. ओके 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 सांगतो, सगळं सांगतो. तुमचं स्वतःचं घर झालंय त्यामुळे तुम्ही सगळे आनंदात आहात ना. वास्तुशांती केली, पण इन रियालिटी ते घर माझं आहे. ये शानू, तू अशी काय बघतेस माझ्याकडे? आय एम ओनली टेलिंग यू द ट्रुथ. माझ्या वकिलाकडे त्या घराचे सगळे पेपर्स आहेत. खोटं बोलतोयस तू. मला घाबरवण्यासाठी बोलतोयस. पण काय आहे ना जयंत, तुझ्या या खोटेपणावर माझा अजिबात विश्वास नाहीये. जानू, तू माझ्यावर विश्वास ठेव किंवा नको ठेवूस, मला त्याने काहीही फरक पडत नाही. पण मी जर आत्ता मनात आणला ना, तर तुम्हा सगळ्यांना या क्षणी रस्त्यावर आणू शकतो. झालं तुझं बोलून? मला धमकी देऊन? तर मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाहीये. मला नाही थांबायचं इथे. जानू, तू जाऊ शकत नाही. माझं बोलणं अजून संपलेलं नाही. सोड मला. आणि काय रे, पाठीच्या मागे स्वतःचं नाव कोरलं म्हणजे ते घर तुझ्या नावावर झालं का? तू त्या घराचा मालक झालास का? हे बघ, हे सगळं सांगून जर का तू मला घाबरवणार असशील ना, तर मी अजिबात घाबरणार नाहीये. हे पुन्हा एकदा सांगते. जानू 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 जानू, अशी कशी का तू भोळी? तुला खरंच वाटलं की मी या इतक्या बेसलेस गोष्टी करेन? माझ्याकडे सगळ्या गोष्टीचा फुल प्रूफ प्लॅन आहे.